नमस्कार मैत्रिणींनो, शारदास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असे प्रीमिक्सचे गुलाबजाम। हे गुलाबजाम खायला अगदी छान लागतात आणि झटपट होणारे आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथे प्रीमिक्सचे इन्स्टंट गुलाबजामुन बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे इन्स्टंटचे चितळेचे पॅकेट घेतलेले आहे। तर मी आता एका बाउल मध्ये हे प्रीमिक्स 200 ग्राम प्रीमिक्स घेतलेले आहे। जरा त्या वाटीने मोजून घेतलेले ते 2 वाट्या बरोबर बसलेले आहे। याचे जे गुठळे आहे आपण ते चमच्याच्या साहाय्याने थोडे फोडून घेऊया। त्यानंतर पीठ मळूया। इथे 3/4 कप आपण दूध घेतलेला आहे। मी इथे दुधाचा वापर करणार आहे। आपण दुधाऐवजी पाणीही वापरू शकतो। आपल्याला हा जास्त घट्ट गोळा नाही बनवायचा आहे, मऊसूत गोळा बनवायचा आहे। याला चिरा किंवा भेगा पडलेले नाही पाहिजे। आपल्याला बरेचदा अशा तक्रारी असतात की प्रीमिक्सचे जे गुलाबजामुन आहे त्याला चिरा पडतात। तर एकदम मऊसूत गोळा करायचा आहे आपल्याला। तर मी यामध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण गुलाबजामुनचा मऊसूत गोळा बनवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत, जास्त घट्ट पण आपल्याला गोळा बनवायचा नाही। याने हा गोळा बनवून घेतलेला आहे। 10 मिनिटांसाठी आपण हा गोळा भिजून घेऊया। यावर डिश ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण पाकाची कृती करूया। तर आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पाकाची कृती करून घेऊया। 10 ते 15 मिनिटात आपलं पाक तयार होणार आहे। गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इथे 3 कप पाणी घेतलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात मी इथे 3 कप साखर टाकणार आहे। तर आपल्याला हा पाक चांगला ढवळून घ्यायचा आहे साखर विरघळेपर्यंत। आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला साखरेला उकळी आणायची आहे। तर आपल्या पाकाला बघा तुम्ही छान उकळी आलेली आहे। आता उकळी आल्यावर आपल्याला त्यामध्ये आपण पाव चमचा वेलची पूड टाकून घेऊया आणि हे मिश्रण परत ढवळून घेऊया। तर अशा पद्धतीने ही साखर चांगली विरघळली आहे। हे बघा थोडंसं चिकट लागलं तर लगेच आपल्याला बंद करायचा आहे गॅस आणि आपला पाक रेडी आहे। आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। आपला जो मऊसूत गोळा होता तो परत एकदा आपण हाताने चांगला मळून घेऊया। आपला मऊसूत गोळा बनवून झालेला आहे। आता गुलाबजामुन गोल गोल करून घेऊया। छोटे छोटे गोळे तयार घेऊया। तुम्ही बघू शकता आपला जो गुलाबजामुन आहे त्याला एकही चीर अशी दिसत नाही। एकदम मऊसूत असं केलं। भिजवतानाच आपल्याला थोडंसं सैल भिजवायचं आहे पीठ। अगदी छान असा गोल गोळा बनवून घ्यायचे आपल्याला। अशाच प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घेऊ। तर अशा पद्धतीने आपले हे 40 ते 50 असे गुलाबजामुन एका प्रीमिक्स मध्ये बनतात। तर ते आपण तयार करून घेतलेले आहे। आपण आता हे गुलाबजामुन तळून घेऊया। त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून, तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये आपल्याला। तर आता आपले तेल गरम झाले, आपण त्यात गुलाबजामुन सोडून घेऊया आणि त्याला एकसारखं गुलाबजामुनला आपल्याला हलवायचं आहे। आपल्याला असे झारीच्या साहाय्याने एकसारखे तळून घ्यायचे आहे आणि छान कलर येतो एकसारखे, खालची वरची वरची खालची। अशा पद्धतीने आपल्याला लाल कलर असं येऊ द्यायचा आहे। जास्त ब्राऊन नाही करायचे आपल्याला आणि जास्त हे पण नाही। अशा पद्धतीने आपले कलर पाहिजे। सारख्याच पद्धतीने आपण दुसरा घाणाही तळून घेऊया। आपल्याला एकसारखा कलर आला पाहिजे। अशाच पद्धतीने आपला दुसरा घाणाही तळून झालेला आहे आणि हा एकदम मंद गॅसवर आपल्याला मंद आचेवर तळून द्यायचा आहे। फुल गॅस करायचा नाही अजिबात। तर अशा पद्धतीने आपले सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहे। आता आपण जो पाक बनवला होता त्या पाकामध्ये आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये भिजवून घेऊया। तर आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहे। आपण आता एका बाउल मध्ये सर्व गुलाबजामुन काढून घेतलेले आहे। तर हे गुलाबजामुन अगदी टम फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता आणि कलरही किती छान आलेला आहे। कोणत्याही सणाला किंवा काही फंक्शन असेल तर आपण हे गुलाबजामुन स्वीट म्हणून अगदी झटपट बनवू शकतो। तर तुम्ही ह्या पद्धतीने हे गुलाबजामुन करून बघा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।